So this is the cervical vertebra. सर्वायकल वर्टिब्रा हे जनरली कॅटल्समध्ये 7 असतात आणि स्लोथमध्ये 6 असतात. ग्रेट अँटेटर्समध्ये 8 ते 9 असतात. हे बॉडी हे कॉन्व्हेक्स क्रॅनियल एंड आहे आणि हा कॉन्केव कॉडल एंड आहे. हे दीज आर द बॉडीज विच आर कॉन्व्हेक्स ॲट क्रॅनियल एंड and caudally these are convex concave. हे 2 articular processes आहेत which are well developed in cervical vertebra आणि they are in the form of plates cranially and which are cranially convex आहेत. articular process cranially convex आणि caudally concave. हे दिसत आहे ना, हे concave. आणि ही स्पायनस प्रोसेस विच इज इन्क्लाइंड फॉरवर्ड, पुढचा भाग इन्क्लाइंड फॉरवर्ड अँड शॉर्ट अँड ट्युबरस. आता हे 2 खालचे ट्रान्सवर्स प्रोसेसेस विच आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. वन अप्पर पार्ट कुठं असते कॉडल एंडला आणि सेकंड लोअर पार्ट कुठं असते क्रॅनियल एंडला. क्रॅनियलला लोअर विच इज इन द फॉर्म ऑफ प्लेट आणि कॉडल एंडला अप्पर पार्ट ऑफ ट्रान्सवर्स प्रोसेस. अपर पार्ट ऑफ ट्रान्सवर्स प्रोसेस कॉडल एंडला असते म्हणजे की ट्यूबरस असते. ॲट द बेस ऑफ ईच ट्रान्सवर्स प्रोसेस परफोरेटेड दीज आर द परफोरेटेड फोरामेन ट्रान्सवर्स एरिया. हे 2 फोरामेन दिसत आहे ना, हे फोरामेन ट्रान्सवर्स एरिया असतं. इथून व्हर्टिब्रल आर्टरी जाते, व्हर्टिब्रल आर्टरी अलॉंग विथ व्हर्टिब्रल व्हेन अँड नर्व. व्हर्टिब्रल नर्व इज अ ब्रांच ऑफ सर्वायकोथोरॅसिक गँग्लियॉन. व्हर्टिब्रल नर्व इथून जाणारी सर्वायकल थोरॅसिक गँग्लियॉनची ब्रांच आहे जी की दिस इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेरेड गँग्लियॉन.